शब्दही नाही, कारण त्याच्या पोटीपाटी नाहीये ना, त्याच्या पोटीपाटी नाही. मुळात मध्ये केला तो जरांग्याच्या जातीचा, जरांग्याने तेच केलेलं आहे ना त्याच्या गावात मध्ये. त्याला का त्याच्या मातोरी गावातनं काढून दिलेलं आहे? तो महिलांची अशीच छेड काढायचा म्हणून त्याला काढून दिलेलं आहे गावातनं. तो महिलांची छेडच काढायचा. सचिन तू पण झोप ना जाऊन तुझ्या आईजवळ, आईजवळ बहिणीजवळ जाऊन झोप. बघ त्या नाहीतर शेजारच्या जवळ जाऊन झोपतील. हा, शेजारचा खुश करतील तुझी आई बहीण. किती रे, एका बाईला गप करण्यासाठी केवढी मोठी टोळी सक्रिय. अरे देवा देवा देवा, अगं बाई बाई बाई, किती जण पाठवावी लागतात ग त्याला. वासनेचा गिधाड तो जरांग्या आणि त्याची 90 सगळी गॅंग किती असे सक्रिय झालेले असतात. किती काय बोलती, हिचं तोंड कसं. चला रे, बिना बापाची अवलाद तुमची. तुम्ही मला उत्तर द्या, तुमच्या प्रश्नांची मी उत्तर द्यावी होय तुमची लायकी आहे? किती निर्लज्ज लोक असावेत ना, की माझ्या पोस्टवर यावं लागतंय त्यांना उत्तर देण्यासाठी. अशी सक्रिय टीम करून ठेवलेली. ते दुपारी तर मला ज्याने काल फोन केला त्याला मी आज पुन्हा फोन केला. तो बोलला आणि नंतर मग तुम्हाला खरं सांगा, तुम्हाला कोणी पैसे दिले बरं बोलण्यासाठी? आई ग म्हटलं, आला का जातीवर बरोबर. आणि जेव्हा मी त्याला कळलं की आता अरे मला फोन बंद करून ठेवला, बंद फोन. त्यांच्यातल्या एकाने जरा नाही का केलाय कुटाणा. जरांगेचा फार जवळचा माणूस आहे तो, त्याने केलाय कुटाणा. त्याचा कुटाण्याचा कसा फुटाणा करते बघा आता 2 दिवसात. त्याला फार मज्जा वाटली, पण आता त्याचा फुटाणा कसा फोडते ना बघा तुम्ही 2 दिवसात, कळेल तुम्हाला. जरांगेचं सरकार आल्यावर तर बायांना रस्त्याने चालणं मुश्किल होऊन जाईल. आता सोशल मीडियावर सुद्धा त्यांना बोलू देत नाही. नंतर तर तुम्ही बोळे घालून त्यांना मारून टाकसा. चालले जरांगेचं सरकार आणायला. सो अशा पद्धतीमध्ये त्याची कोलकात्याची डॉक्टर ताई आहे तिच्यासोबत घडले ते प्रत्येकाच्या आया बहिणीसोबत घडू शकतं. आपल्या आजूबाजूची नराधमं ओळखा, आपल्या लेकींना सुरक्षतेचे धडे द्या. त्यांनी त्यांचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे. कारण जर त्यांनी दुर्लक्ष केलं किंवा एखादा जर त्यांना त्रास देत असेल आणि त्यांनी टाळायचा प्रयत्न केला तर तो दुसऱ्या वेळेस त्यांचा जीव घेऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांना ही धडे द्याच की तुम्ही कोणी वाकडी नजर करून पाहिलं ना तर त्याचा भुगा कर, पुढं बघू काय करायचं ते. हे मुलींना सांगाच, त्याचे धडे द्याच. नाही हो, महिला सुरक्षित कधीच नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. कुणाचंही सरकार येऊ देत, कारण सरकार गिधाडांच्या नियती नाही ना बदलू शकत आहे, लक्षात घ्या. हो, परंतु एक करू शकतं, मागणी एक राहील की तुम्ही हे कायदे कडक करा. तुम्ही करू शकता. अजूनही कोपर्डीच्या ताईला न्याय मिळालेला नाही. अजूनही दिल्लीच्या निर्भयाला न्याय मिळालेला नाही. अजूनही त्यांचे गुन्हेगार हे मस्त खातायत. त्यामुळे ते कायदे कडक झाले पाहिजे. तो नाही बघणार दादा. मिनलताई त्यांना ते जन्म देणाऱ्या आईला सुद्धा सोडत नाही तो, तर ते दुसऱ्याच्या आई बहिणींना कसं सोडतील आणि त्यांच्या आई बघतील? ते काय करतात, त्यांच्या आईलाही त्याच नजरेने बघतात, म्हणून ते जगातही दुसऱ्या बायकांना त्याच नजरेने बघतात. अगदी बरोबर. मेणबत्ती जाळत बसण्यापेक्षा आहे ना, खरंच त्यांना राधा म्हणाल. मला एक केरलाची होती बघा ती डॉक्टर, ती पण डॉक्टरच होती, स्कूटीवर होती आणि तिला ब्रिज खाली मला वाटतं काहीतरी 2 जणांनी तिच्या डॉक्टर आहेत ना, सल्यूट त्यांना आजही. काय केलं माहिती तुम्हाला? ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्यांचं एन्काउंटर केलं होतं पोलिसांनी. यास मस्त. तसंच सरकारने, प्रत्येक राज्यातल्या सरकारने त्या ठिकाणच्या पोलिसांना आहे ना तशीच ऑर्डर द्यायला पाहिजे, तशीच. अशी सुटायला नको. आणि प्रत्येकाने त्याचं समर्थन केलं पाहिजे, प्रत्येकाने.
जगताप किती रे तू पानसटे, किती पानसटे रे, तुला हुसकला तरी पण परत परत येतो जगताप. किती गानरडा माणूस. चुकीचंच आहे ना. लेडी डॉक्टरला मारहाण झाली, त्याचं समर्थन कोणी केलं मला तर माहिती नाहीये, पण तुम्ही जे सांगताय ना अर्चनाताई, हे फार चुकीचं आहे. अहो कुठं नाही, मला सांगा ना, महिलांची हेळसांड कुठं होत नाही? ऑफिसमध्ये होते, त्यांच्या कामाच्या ठिकाणी होते, त्यांच्या बिझनेसच्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी महिला म्हटली ना की तिचं बघताय तुम्ही. लांबचं कशाला, कुठेही मी सोशल मीडियावर, इथंही काय शाब्दिकरित्या माझ्यावर अत्याचार होतोच आहे ना. कुठंही महिला सुरक्षित नाही, एवढं लक्षात ठेवा, कुठेच नाही. कारण विचारांचं हे असतो सगळ्यात महत्वाचं. तुमची मुलगी किती वाजता घरी येते ना, याच्यापेक्षा तुमचा मुलगा इतका उशिरा काय करत होता बाहेर, हे बघा, फार महत्वाचं आहे. तो कुणासोबत आहे, तो काय करतोय, हे फार महत्वाचं आहे. तुमची बाहेरची मुलगी कपडे कशी घालती, त्यापेक्षा तुमच्या मुलाची नजर कशी आहे ते बघा. त्याला सांगा. ज्यात फार अवघड आहे जे आहे ते. खरंच सर्वांनी आपल्या मुलींची काळजी घ्या, आपल्या लेकीबाळींची, आपल्या बहिणींची, आपल्या आईची काळजी घ्या. फार अराजकता माजली आहे. जो माणूस बोलतोय की जे बांगलादेशात झालं तेच महाराष्ट्रात घडवू जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर, म्हणजे काय, तर जरांग्याचं म्हणणं आहे आम्ही जर आम्हाला बांगलादेशमध्ये तेच चालू आहे ना, दंगल घडवू, तेच चालू आहे आणि हा धमक्या देतोय. काय झालं, यांनी आता मुसलमान हाताशी घेतले आणि मुसलमानांना हाताशी घेऊन यांनी, कारण सगळ्यात महत्वाचं, हिंदू द्वेष करू शकत नाहीये. हिंदू कुठेही दंगल घडवू शकत नाही. दंगली कोण घडवतं? मदरशामध्ये प्रशिक्षण कुणाला दिलं जातं, आणि त्या गँगला जरांगेने सोबत घेतलेले. त्याच्यामुळं काय माहिती का, म्हणून तर तो असा घाबरवतो ना सरकारला की माझ्यासोबत कोण आहे बघा. अशा माझ्यासारख्या पण आहे, तेवढं लक्षात ठेव. सांगितलं ना, बुडापासून सुन्नत करू तुझी, साधी नाही करणार आहे. माझ्या हिंदूंकडे तू वाकडी नजर करून बघ, माझ्या आई बहिणींकडे पण कर. चालला होय तू बांगलादेश करायला माझ्या महाराष्ट्राचा. त्या माऊलीलाही कदाचित, त्या डॉक्टरलाही अनुभव आला असेल, परंतु डॉक्टर लोकांचा पेशा कसा असतो, शांत. दुर्लक्ष केलं असेल तिने, किती मोठा तिला त्याचा मोबदला चुकवावा लागला. विचार करण्यासारखं. तिथं कुणीच नसेल का हो? तिथे कुणीच नसेल का? एवढा मोठा, एवढी घटना घडतीये भयंकर. काय फार भयंकर आहे जे आहे ते, फार भयंकर आहे. हे थांबायला पाहिजे हो कुठेतरी, हे खरंच थांबायला पाहिजे. मस्त खास मस्त रहा, जगा आणि जगू द्या. उद्या जरांगेचा विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमचीच संगीता दैवानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.